हॅलो, गुड मॉर्निंग. आज काय आहे शिवानी? आज काहीतरी आहे छान दिवस. आज काय दिवस आहे? आषाढी एकादशी. आषाढी एकादशी वाला ब्लॉग आहे. अरे वा, तू याच्यात बघून लिपस्टिक लावणार? हो, कारण की आपल्याला लेट झालाय. लवकर लिपस्टिक लाव. तर आज आषाढी एकादशी आहे आणि मला सुट्टी आहे, ह्याला नाही आहे. तर मी विचार केला की आज जरा कामं करून येतो. आणि आता मी खाली चाललोय. थोडासा लेट झालाय हार वगैरे आणायला, बिकॉज स्विगीवरती फटाफट आम्ही जाऊ. हार आणू, त्याच्यानंतर दूध आणू, त्याच्यानंतर केसर आणू, त्याच्यानंतर गजरा आणू. ते सगळं आम्ही सगळं आणू. आणि ही लिपस्टिक मी लावली वेस्ट साइड मधून, स्टुडिओ वेस्ट. हा बाबा, तू ते सांग, ते नंतर विचारतात. रिस्की राणी स्टुडिओ वेस्ट रिस्की राणी लिपस्टिक रिस्की राणी. तुम्ही लोक कमेंट मध्ये विचारता म्हणून मी 3-4 वेळा आधीच सांगून ठेवलं. आज बघूया आता कसा दिवस चालेल. मी सगळी कामं पटापट जातो. आम्ही कुठे चाललो आता? हार आणायला जातो. तिथे आम्ही एक्सप्लेन करतो की काय कसं काय होणार आहे या व्लॉग मध्ये. आणि मी तोपर्यंत पाणी टाकतो वगैरे करून. जरा वेळ नाही मिळाला आम्हाला केस सुकवायला वगैरे. तर आता आम्ही सेम कपडे घातले. हे आता रिअलाइज झालं. तर आम्ही काय बोलत होती, वेळ नाही मिळाला तेच. हा व्लॉग, बाकी सगळ्या व्लॉग बाकी जे आम्ही शेड्यूल करून ठेवलेले आहेत त्या पैकी लवकर येईल. बिकॉज आजच आषाढी एकादशी आहे. तर आम्ही विचार करतो की 1-2 दिवसात हा अपलोड करू. तर बाकी व्लॉगचं सांगायला झालं तर हे 2 वीक जरा आम्ही बिझी होतो घरच्या कामांमध्ये. आणि अजून कशात बिझी होतो, मी बदलापूरला वगैरे गेली आणि काही गोष्टी होत्या, त्याच्यामुळे आम्ही व्लॉग नाही करू शकलो. पण आम्ही अगोदर भरपूर, आम्हाला माहिती होतं की नाही करायला जमणार आहे हे 2 वीक्स, म्हणून आम्ही आधी करून ठेवले सगळे व्लॉग्स. आणि हळूहळू युजली आम्ही 1-1 दिवसा आड व्लॉग अपलोड करतो. पण या टाइमला आम्ही 2-2 दिवसा आड करतोय. तर परत आम्ही ते 1-1 दिवसा आड करू नेक्स्ट वीक पासून. तर सो स्किन केअर सगळे लोक मला बोलत होते, तर या व्लॉग नंतर लगेच स्किन केअर वाला व्लॉग येईल. तर स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आज आषाढी एकादशी आहे. ॲज युजल आम्ही उपवास ठेवलाय. तर आज जेवण करायचं काय असं वेळ जाणार नाहीये त्यात माझा. काय बोलत होते? ओके, जाऊ दे, मी काही बोलत असेल. तर आज उपवास आहे आमचा. आणि आम्ही जेव्हा पण असं उपवास ठेवतो आम्ही युजली काही खात नाही, नॉट इवन फ्रूट्स. एकतर आम्ही नारळ पाणी पितो, पण यावेळेला मला नाही माहिती नारळ पाणी प्यायला जमेल नाही जमेल. फुल डे ऑफिसला जातो तर कसं खालीच नारळ पाणीवाला आहे, इथे दिसला नाही अजून तरी. तर आम्ही पाणी पितो. नारळ पाणी आमच्या इथे पण आहे खालीच, गावात राहतो ना. तर नारळ पाणी बघू, मिळालं तर तेच पिऊ, नाहीतर मग नॉर्मल पाणी. आणि अजून काय उपवासाबद्दल बोलायचं? आता आम्ही सगळं सामान घ्यायला आपण डायरेक्ट उद्या जेवणार सांगितलं. डायरेक्ट उद्या सकाळी. काल रात्री आम्ही 7:30ला लास्ट जेवलोय, त्याच्यानंतर काही नाही. येस, आता डायरेक्ट उद्या. आणि आम्ही युजली तसं इंटरमिटेंट फास्ट करतो, त्यामुळे एवढा डिफिकल्ट नाही व्हायला पाहिजे आम्हाला. मला ना पाणी पितो ना तर मग डिफिकल्ट नाही. ह्याच्या आधीचा जो उपवास होता ना, 1 मिनिट, त्या आधीचा जो उपवास होता ना त्याच्यासाठी ते निर्जल उपवास होता. तर तेव्हा मी पाणी पण नाही पियालेलो. ह्यानी कंटिन्यू करू शकला हा नेक्स्ट डे पर्यंत. मी रात्री पाणी पियाली. तर तू असं का बघतोय? मीटर बघतोय. मी पेट्रोल भरायला आलो आता. पेट्रोल खूपच कमी होतं. कुठला घ्यायचा आहे? येल्लो वाला घेऊया, मोठा आहे ना तो. हा, पण थोडं पण सुंदर आहे, छान आहे. ते पावसामुळे फुलं घेतलेली असतात. काय बोलता? आमची फुलं घेऊन झालेली आहेत. आमचं फक्त आता, आणि हार पण आपण हे पण घेतला ना, गजरा. फुलं घेतली, हार घेतला, गजरा घेतला. आता राहिले दूध आणि केसर. आणि प्रसादासाठी काय घ्यायचं? आपण घरी तर नाही बनवू शकत आता. जाऊया ना, मिठाई नाही. आणि आम्हाला काही एवढी आयडिया नाहीये पूजा कशी करायची, काय करायची. आम्ही युट्यूब आणि रील वरती बघतो, जे ते सांगतात की हे करायचं असतं या उपवासाला, त्या गोष्टी आम्ही करतो. बाकी असं काय व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला दिसल्या काही चूक करतोय तर आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही नेक्स्ट टाइम नीट करू. पण आम्हाला एवढा नाही, पण तरी करतोय तर चांगलाच असतं ना. देव थोडी असं बोलतो अरे हे नाही केलं सोड, जाऊ दे. आता जेवढं जमतं तेवढं आम्ही करतो.
पण तरी तुम्ही सांगा आम्हाला काय चुकते. आता आम्ही दूध आणि हे घेतो. दूध बॉय. आम्ही आलेलो आहोत घरी. येस. आपण बंद करूया का? गाड्यांचा आवाज नाही येणार एवढा नाही येणार. आय डोंट थिंक सो. अँगल थोडा विचित्र आहे कारण की मागून उजेड आहे. तर आता आम्ही जरा सुरुवात करतो आणि हे मोस्टली आम्ही फास्ट फॉरवर्ड हे आम्ही असं तर आम्ही आमच्या मंदिरात बालकृष्ण विष्णू देवघरात विष्णू लक्ष्मी आणि खरं तर आम्हाला गजलक्ष्मी हवी होती. गजलक्ष्मीचे मग गजलक्ष्मी नाही मिळाली म्हणून आम्ही 2 अजून छोटे हत्ती घेतले बाजूला ठेवायला. मग ती गजलक्ष्मी बनवली आम्ही त्यांना. गणपती बाप्पा. लक्ष्मीचा कॉइन आय थिंक सगळ्यांच्या याच्यात असतो. आणि वस्त्र आम्हाला बाकी यांना नाही मिळालं पण आम्हाला बालकृष्णाला मिळालं. असं क्यूट फ्रॉक आहे. कसं दाखवू. असं क्यूट फ्रॉक आहे. तर आता निघालंय थोडं. आता मी काढलं तर. आणि त्यांना बसायला हे असं मी लोड आणि हे ठेवलं. हे आम्ही महालक्ष्मीला गेलेलो तिथे होतं मग तिथून घेतलंय आम्ही. आता आम्ही हे मस्त साफ करून घेणार. साफ करून आणि मंदिर ना देवघर जे असं असतं ना ते कोकोनट ऑइलने साफ करायचं. त्याने चमक राहते आणि लवकर खराब नाही होत. पावसात वगैरे काही पाणी जाणारच नाही ना. ते आतमध्ये सगळं आम्ही लाइटिंग आणि ओम वगैरे लावलंय. आणि मला असं घंटीवालं मंदिर हवं होतं. छोटे छोटे ते आम्ही घेऊन पण येत होतो ना तेव्हा गाडीतून तेव्हा हे वाजत होतं. हे अभिषेकासाठी केसर तुळशी हनी आणि दूध. यस. आणि हे आणि तुळशी आपल्या घरातली आणि हा करणार आहे. अभिषेक करायचा फक्त चमच्याने. चलो. लास्ट मोमेंटला आठवलं की आपली अन्नपूर्णा राहिली. तर आता तिचं जे ह्याच्यामध्ये धान्य अनाज होते ते आम्ही आमच्या राईसमध्ये टाकले. आणि आता फ्रेश राईस परत फ्रेश राईस आता परत ह्याच्यात टाकणार. आणि ही डाळ मला मम्मीने सांगितलं की राईस आणि डाळ दोन्ही टाकायचे जे आपण किचनमध्ये असं यूज करतो. मग आता एकदम भरतो आम्ही तिच्या चमच्यापर्यंत ना. आणि चमच्याला पण भरतो. जवळ ठेवतो तू लांब करतो. दुर्वा काल गणपतीला आणि पहिले गणपतीला कर. घे तू कर. पहिले गणपतीची केली पाहिजे. आपण जास्त हे मी घालते. मला ना या फुलांच्या हारांची भीतीच वाटते. नेहमी मी किडे बघितलेत. पूजा झालेली आहे. तुम्ही बोलत असाल हा पसारा. तर हे मी माझ्या शूटसाठी काढलेलं. तर मी विचार केला की भरपूर लोक बोलत होते की ट्रेडिशनल ड्रेसेसचं हॉल बनवायला. तर मी सगळे काढून ठेवलेत. जर मी आज मार्केटवरनं लवकर आली तर मी हे दाखवेन. आणि अजून एक गोष्ट, आमची कोथिंबीर केवढी वाढली आहे बघा. आता हळूहळू त्याला येतील कोथिंबीर. हे पानं आहेत कोथिंबीरची.
मी बाजारातून आलेली आहे आणि शॉपिंग पण झाली आहे. मोस्टली सगळं मी म्हणजे झुडिओ गेलेली तर यशला घरी घालायचे कपडे वगैरे हवे होते तर ते घेतलेत आणि गौरीसाठी साडी बघायची होती तर इतकी भारी आहे ना, मी दाखवते, मला जाम आवडली. आता माहिती नाही हा झोपला असेल, हा दरवाजा उघडतो का, तुम्हाला दाखवते. मी त्याला नाही सांगणार आहे की त्याच्यासाठी कपडे आणलेत. बघूया. हा माझा कॉल उचलत नव्हता आणि माझ्याकडे चावी नाही आहे. आय होप हा उघडेल. माहोल बघा घराचा कसा आरामात झोपलाय. इथे बत्ती अजून आहे ना. हो, दुपार झाली आणि आराम करतोय. कुठेस यश? तू नारळ पाणी आणलंस? तुला माहिती आहे मी अजून एक घूट नाही प्यायला. मला मार्केटमध्ये कुठे नारळ पाणी दिसलंच नाही. एक थेंब पाणी नाही प्यायला. एकदम कडक उपवास झाला आणि वाटत पण नाही पियावंसं. उपवास केला ना की माझं असं असतं की जेव्हा म्हणजे जेवायची वेळ असते ना तेव्हा भूक लागते आणि ती वेळ एकदा कंट्रोल केली आणि निघून गेली ना की मग नाही लागत. मग आता डायरेक्ट मला रात्री भूक लागेल. आज मी ऑटोने ट्रॅव्हल केलं तर लगेच बघा थोडंसं असं ते पिंपल आलं आहे आणि ऑइल तर दिसतच असेल. पुऱ्या तळेला जातील एवढं ऑइल आलं आहे. बाय. हॅलो. सो आजचा दिवस गेलेला आहे, चांगला गेला आहे सो फार. जे मध्ये काम होतं ते पण झालं आहे आणि चांगलं झालं आहे. आणि ह्याला दिसत नाही काय, पडली नाही, हा दिसतोय नाही दिसतोय. मी म्हणून नारळ घेतला तिकडे. आता हा झोपलेला. मी बाजारात जाऊन आली. एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं लवकर होईल बट झालं पटापट. दीड तासात जाऊन आली. एवढं आणलंय बापरे. मी जसं तुम्हाला बोलली की गौरीची साडी आणि बाकी कपडे आणलेले आहेत. तर गौरीची साडी दाखवायची तेच मला समजत नाहीये. नको गौरीची साडी दाखव. मी जसं असं म्हणजे त्याला फॉल बिडिंग वगैरे काय केली नाही कारण की ते पहिले 3 नेसणार आणि मग असं डिसाईड करतो आम्ही की कोण घेणार वगैरे. तर मी जस्ट दाखवते कलर वगैरे. मी इन डिटेल मी हवं तर नंतर ते सगळं एक्सप्लेन करेल बिकॉज गणपतीला वेळ आहे. मी जस्ट दाखवते. देवांगणा हे न्यू स्टोर आहे ठाण्यामध्ये, ओपन झाले रिसेंटली. कुठे माहिती आहे? नौपाडा. तू बघ आणि रिॲक्ट कर म्हणून तू जास्त दिसला पाहिजे यश. आता कसं बस आवडली मला ही साडी. थोडी युनिक आहे. ओ कलर छान आहे, जबरदस्त कलर आहे. अँड फील करून बघ. हो छान आहे यार. एवढं स्मूथ काय आहे ना. हो ही बघा भाई, त्याच्यात पण बघ काय सुंदर दिसते. ती खूप सुंदर दिसत आणि हात लावायला पण जाम भारी आहे. खूपच आणि एकदम सॉफ्ट. तुम्हाला कळतंय बघा केवढी सॉफ्ट आहे. खराब नाही करत. आणि ही मूवी काय बोलते स्क्रीन मध्ये ही थोडी लाईट कलर दिसते. ही ना धूपछाव आहे आणि खूप प्रेटी कलर. हा धूपछाव गौरीवर छान वाटेल. धूपछाव ठेवावं लागेल. आणि बघ ना कसं आहे ना. कुठे आहे नौपाडाला? नौपाडाला असं नाहीये. आपलं गावदेवी आहे ना तिकडच्या एकदम एक्झॅक्ट हनुमान मंदिर आहे गावदेवीला, त्याच्या एक्झॅक्ट समोर ते दुकान आहे देवांगण. आणि व्हेरी प्रिटी. आवडली मला. त्याच्यामध्ये स्काय ब्लू कलर नीट दिसतोय की नाही पण मी तुम्हाला नंतर इन डिटेल दाखवेन जेव्हा ही ऍक्च्युली सोडू आम्ही नेसू. कारण की आम्ही गौरीला जाणार आहे ना मामाकडे. हो दाखवू. नेक्स्ट इज माझे कपडे आणले का काय? तुझे समजत नव्हतं की काय साईज वगैरे. असं का बघतोस मला? मग एवढे पैसे तू घेऊन गेल, मला एक कपडा नाही आणला. कॅमेरा चालू केला मी करत जा मागे. हे बघा काय हॉट दिसतोय. हा कलर खूप छान आहे. हा कलरचा नाही ना शर्ट माझ्याकडे अजून. नाही तुझ्याकडे आहे ग्रीन बट तो थोडा लाईट ग्रीन आहे आणि चेक्स आहे. मला हा कलर तिकडे मी बघितला मला आवडला. नाही खूप छान आहे. आता रस्त्यावर 10 लोक भेटायला नको मला सेल. नाही भेटले तरी ठीक आहे. चल कलर फेस दिसू दे बाळा. फेस शर्ट दिसू दे, फेस पण दिसू दे. वा कसं खाली. खूप छान वाटतंय. हा पण जाम मस्त
छान वाटतंय. खूप कम्फर्टेबल आहे त्यांचे कपडे यार, मला आवड हे. आणि हे लोकांनी ना हे पॅच वॅच नाही लावले पाहिजेत. हे का लावतात पॅच? टी शर्ट नंबर 1. वाव, हे खूप छान बसतात. फेस दिसू दे ना बाळा. वाव, दिसतोय माझा चेहरा. स्टिकर काढ. फिट पण छान बसलाय रे. हो, छान दिसतात. मस्त वाटतं हा कलर. नेक्स्ट बनवलंय. वाव, हा पण मस्त आहे यार. हा पण छान आहे कलर. आवडला मला हा पण कलर. हा थोडा मी लूज घेतला कारण हा एम आहे का? हा एम आहे. बाकी मी एस घेतले. नाही पण हा पण ठीक आहे. कारण मग हा मला आवडला. हा पण आवडला मला. छान वाटतं. एक लूज बरा वाटतो. एक आता थोडा ब्लॅक पॅन्ट घेऊया म्हणजे चांगलं. इट वॉज अन एक्सपेरिमेंट अँड आय थिंक इट हॅज टर्न आउट व्हेरी ग्रेट. मला खूप आवडला. मला आवडला हा पण. हा घालू शकतो मी. आम्ही असं घरात घालायला टाइमपास. चला नंतर माझ्यासाठी कपडे घेतले. वी आर एंडिंग आवर व्लॉग हिअर. आता मला अजून एक वेगळा व्लॉग बनवायचा आहे माझ्या कपड्यांचा. हो, हिला बनवायचा आहे. ट्रेडिशनल. त्याच्या आधी नारळ पाणी पिऊन घे ना. हे बघ मी 4 आणले. मला सुचतच नाहीये. ठीक हा आहे, पण पिऊया. मला चला. तुम्हाला कोणतं आवडलं, काय आवडलं, नाही आवडलं सांगा. आणि सगळे माझ्यावर कसे दिसत होते ते पण सांगा. मला आता स्विगीवरती भाज्या पण ऑर्डर करायच्या. ओ, भाजी बनवायची आहे. आजसाठी नाही, आज तर उपवास. उद्यासाठी मागवून ठेवायचे. तर चला बाय. वी हॅव अ गेस्ट. पोपट. त्याला ना बिचारायला ते तांदूळ खायचंय पण संपले. ते कबुतरांनी खाऊन टाकले. किती मस्त. तो काय घरी यायला बघतोय की काय? कधीपासून तो इथे तडमडतोय. हलू नको, तो घाबरेल. तुला काय खायचंय? कोणती फुलं खायची? सगळी खा. मिरच्या हव्यात? थांब देते.